Namaskar and welcome back to our video lecture series. Today we are going to learn a new topic for the student of BA second year SEM third. तर आज आपण पुन्हा एकदा BA सेकंड इयर सेम थर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतरही क्लासच्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्लिश आहे त्यांनाही हे व्हिडिओ लेक्चर उपयोगी होऊ शकतं. आणि आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 5 च्या अंतर्गत कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. कम्युनिकेशन स्किल आजच्या काळातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि म्हणून विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे आलं पाहिजे, विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन आलं पाहिजे. त्यासाठी इंग्लिश कम्युनिकेशन हा जो टॉपिक आहे हा जवळपास सगळ्याच विद्याशाखेमध्ये म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, लॉ या सगळ्या ठिकाणी असतो इंग्लिशमध्ये, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. तर हे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण 12 मार्कचे तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत, 4 मार्कचा एक क्वेश्चन. त्याच्यातला पहिला क्वेश्चन 4 मार्कसाठी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपला जो आजचा क्वेश्चन असणार आहे तो आहे आन्सरिंग द टेलिफोन अँड आस्किंग फॉर समवन. क्वेश्चन हा असाच्या असा पेपरमध्ये असतो, आन्सरिंग द टेलिफोन अँड आस्किंग फॉर समवन. म्हणजे आपल्याला एखादा कॉल येणार, त्या कॉलला आपण आन्सर करणार म्हणजे कॉल आपण रिसीव करणार म्हणजे फोन उचलणार आणि पुढचा व्यक्ती कोणातरी बाबत आपल्याला काहीतरी विचारणार. अशा प्रकारचं एक डायलॉग म्हणजे एक कम्युनिकेशन आपल्याला पेपरमध्ये लिहायचं आहे. तर हा पेपरमध्ये क्वेश्चन असणार आहे. म्हणजे BA सेकंड इयरचे जे मुलं आहेत सेम थर्डचे त्यांच्यासाठी, इतर वर्गासाठी हा वेगळा असू शकतो प्रश्न. हा असतो क्वेश्चन नंबर 6A आणि टायटल असतं क्वेश्चनचं कंप्लीट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन आणि याला असतात 4 मार्क्स. तर 3-4 डायलॉगच्या माध्यमातून आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डायलॉग पहिला आपण या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे. द फोन रिंग्स इन द ऑफिस ऑफ एज्युबुक्स पब्लिकेशन कंपनी. एज्युबुक्स पब्लिकेशन कंपनीचं एक ऑफिस आहे. त्या ठिकाणची फोनची घंटी वाजते, बेल वाजते आणि मग त्या ठिकाणी टेलिफोनिक कन्व्हर्सेशन सुरू होतं. तर हे अशा प्रकारचा एक डायलॉग असतो तुमच्या पेपरमध्ये. काही रिकाम्या जागा दिलेल्या असतात, त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं. अत्यंत सोपा प्रश्न असतो 4 मार्कचा आणि याला लिहिण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे विद्यार्थ्यांनी. हा प्रश्न आपण कोरा सोडवता कामा नये. सुरुवातीला क्वेश्चन पेपरमध्ये जसं दिलेलं आहे तसंच्या तसं आन्सर शीटवर लिहावं, हा अशा प्रकारचा क्वेश्चन. आणि रिकाम्या जागा पण तशा लिहायच्या, त्याच्याखाली अंडरलाईन करून घ्यायची. म्हणजे क्वेश्चन जसाच्या तसा पेपरवर आधी लिहून घ्यायचा. म्हणजे क्वेश्चनचा नंबर टाकून, जसं या ठिकाणी रिसेप्शनिस्ट आणि समोर 2 रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. मग आहे कॉलर, तिथं काहीतरी लिहिलेलं आहे. मग आहे पुन्हा रिसेप्शनिस्ट, लिहिलेलं आहे, रिकामी जागा आहे. मग पुन्हा कॉलर बोलतो, त्याचं बोलणं लिहिलेलं आहे. मग रिसेप्शनिस्ट आन्सर देतो, रिकामी जागा आहे आणि पुन्हा रिकामी जागा आहे. असंच्या असं पेपरमध्ये दिलेला असलेला क्वेश्चन तो आपल्याला आन्सर शीटवर असाच्या असा लिहायचा आहे. 1-2 वेळा वाचायचं आणि मग लिहायला सुरुवात करायची. आता रिसेप्शनिस्ट म्हणजे ज्या ऑफिसमध्ये फोन कॉल येतो तो फोन कॉल स्वीकारणारा म्हणजे फोन उचलणारा जो माणूस आहे तो रिसेप्शनिस्ट आहे. कॉलर म्हणजे बोलणारा. कॉलरनं फोन केला, रिसेप्शनिस्टनं तो उचलला. तर रिसेप्शनिस्टसाठी रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. आपण आधी त्याच्या खालचं वाचून घ्यायचं. खाली कॉलर बोलतो, कुड आय स्पीक टू द सेल्स मॅनेजर प्लीज. म्हणजे मला सेल्स मॅनेजरशी बोलायचं आहे. कारण फोन काही डायरेक्ट मॅनेजर उचलणार नाही, त्या कंपनीतला रिसेप्शनिस्ट उचलणार. आणि म्हणून कॉलर त्याला विचारतो रिसेप्शनिस्टला, कुड आय स्पीक टू द सेल मॅनेजर प्लीज. हे पेपरमध्ये लिहिलेलं आहे.
मग रिसेप्शनिस्ट बोलतो कुड आय टेल हिम आणि रिकामी जागा. मग पुन्हा कॉलर म्हणतो आय एम रमेश, म्हणजे मी स्वतःचा परिचय तो देतो, मी रमेश आहे. आय एम कॉलिंग फ्रॉम द मॉडर्न कॉलेज, मी मॉडर्न कॉलेजमधून बोलत आहे. रिसेप्शनिस्ट त्याच्यावर उत्तर देणार आणि मग कॉलर त्याच्यावर उत्तर देणार आणि अशा प्रकारे हा डायलॉग संपणार. आता आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं काय आहे? साधी गोष्ट आहे, रिसेप्शनिस्ट किंवा जो कोणी कॉल रिसीव्ह करणार तो सुरुवातीला हॅलोच म्हणणार. म्हणजे पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं आहे हॅलो, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, जे काही असेल ते. गुड नाईट तर नसणारच, कारण हे ऑफिसमधलं एक कन्व्हर्सेशन आहे. म्हणून फोन उचलल्या तो रिसेप्शनिस्ट म्हणणार हॅलो, गुड आफ्टरनून. आता गुड आफ्टरनून नाही लिहिलं तरी चालते, पण हॅलो लिहिणं गरजेचं आहे, कारण फोन उचलल्यावर आपण पहिल्यांदा हॅलो असं म्हणतो. आणि म्हणून या पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आपण लिहिणार हॅलो, गुड आफ्टरनून. त्याच्या खाली रिकामी जागा असल्यामुळं अंडरलाईन पण आपण करणार. पुढं तो जो रिसेप्शनिस्ट आहे स्वतःचा परिचय देतो, म्हणजे तो कुठून बोलत आहे. तो म्हणतो एज्युबुक्स पब्लिकेशन कंपनी, हे एज्युबुक पब्लिकेशन कंपनीचं ऑफिस आहे. बरोबर आहे. पण आता हे पेपरमध्ये दिलेलं असतं, कोणत्या ठिकाणी फोनची बेल वाजते ते जे दिलं असते तेच आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं असते. पण रिसेप्शनिस्ट असंच म्हणणार हॅलो आणि पुढं स्वतःचं नाव वगैरे सांगणार, किंवा मी या ठिकाणावरून बोलत आहे एवढं तो म्हणणार. हे झाली पहिली रिकामी जागा. त्यावर मग हा कॉलर उत्तर पुन्हा बोलतो कुड आय स्पीक टू द सेल्स मॅनेजर प्लीज, मी सेल्स मॅनेजरशी बोलू शकतो का. त्यावर रिसेप्शनिस्ट त्याला पुन्हा विचारतो कुड आय टेल हिम, मी त्यांना सांगू शकतो का. रिकामी जागा म्हणजे मी त्यांना काय सांगू कोण बोलत आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये हु इज कॉलिंग प्लीज, म्हणजे कृपया तुमचं नाव सांगा. हु इज कॉलिंग प्लीज, कृपया तुमचं नाव सांगा. किंवा हु इज स्पीकिंग प्लीज असं म्हटलं तरी चालतं, फक्त असं नाही लिहायचं की हु आर यू, हे थोडंसं उद्धटपणासारखं वाटतं. म्हणून आपण म्हणू शकतो हु इज कॉलिंग प्लीज. हु इज कॉलिंग म्हटलं तरी चालतं. अशा प्रकारे या रिकाम्या जागे आपण लिहितो. मग आपण जर त्याच्या खालचं आधी वाचलं जर आपण तर लक्षात येतं पहा, आय एम रमेश. तो काय सांगून राहिला कॉलर, आय एम रमेश सांगून राहिला ना तो. याचा अर्थ हे जर तो सांगून राहिला आय एम रमेश, याचा अर्थ ह्या जो रिसेप्शनिस्ट आहे त्याने विचारलं असेल ना त्याचं नाव, म्हणजेच हु इज कॉलिंग प्लीज. म्हणून या रिकाम्या जागेमध्ये काय यायला पाहिजे, हु इज कॉलिंग प्लीज. तेव्हाच तर तो नाव सांगतो आय एम रमेश, आणि पुढं सांगतो आय एम कॉलिंग फ्रॉम द मॉडर्न कॉलेज. अशा प्रकारे तो स्वतःचा परिचय देतो. ज्या अर्थी ह्या वरची रिकामी जागा सोडवायच्या आधी खाली वाचणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला वर काय लिहायचं लक्षात येतं. खाली कॉलर स्वतःचं नाव सांगून राहिलो आय एम रमेश, याचा अर्थ या ठिकाणी या रिसेप्शनिस्टनं त्याचं नाव विचारलं असेल. फक्त असं नाही म्हणता येत की हु आर यू. तर ते रिसेप्शनिस्ट काय म्हणतो इथं, हु इज कॉलिंग प्लीज, कोण बोलत आहे. तेव्हा हा कॉलर सांगतो आय एम रमेश, आय एम कॉलिंग फ्रॉम मॉडर्न कॉलेज. हे दिलेलं आहे पेपरमध्ये, आणि याच्यावरून लक्षात येतं की आपल्याला इथं लिहायचं आहे हु इज कॉलिंग प्लीज. हे झाल्यानंतर नाव सांगितल्यामुळं हा रिसेप्शनिस्ट काय म्हणणार आहे, थँक्यू सर म्हणणार आहे. आणि पुढे आणखी रिकामी जागा आहे, तर तो रिसेप्शनिस्ट काय म्हणणार आहे, आय विल कनेक्ट यू टू द सेल्स मॅनेजर, मी तुम्हाला सेल्स मॅनेजरशी कनेक्ट करतो. एक मिनिट थांबा, मी फोन सेल्स मॅनेजरला देतो, असं रिसेप्शनिस्ट म्हणणार. आणि म्हणून कॉलर काय म्हणणार शेवटी, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, एवढंच तो म्हणणार. तर अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन या ठिकाणी एंड होणार. असं हे अत्यंत सोपा प्रश्न असतो, 4 मार्क याच्यामध्ये सहज मिळतात. आणि दुसरी गोष्ट की आपणही फोन कॉलवर कसं बोलावं किंवा फोन कॉलला कसं उत्तर द्यावं याचंही स्किल आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं, जे अत्यंत महत्त्वाचं आहे शिकणं आताच्या काळामध्ये. तर आपण दुसरा एक डायलॉग पाहू. याचं टायटल आहे द फोन रिंग्स इन द सुमन्स हाऊस. सुमन नावाची एक मुलगी आहे, तिच्या घरी ती असताना तिच्या घरचा टेलिफोन वाजतो किंवा मोबाईलची बेल वाजते. सुमन तो कॉल रिसीव करतो, दुसऱ्या साईडनं कॉलर बोलतो. अशा प्रकारे सुमन आणि कॉलरच्या बिटवीन हे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे.
सुमन कॉल उचलणार, रिकामी जागा दिलेला आहे, तिथं आपल्याला लिहायचं की सुमन काय बोलणार. त्यानंतर कॉलर म्हणतो हॅलो, वुड आय स्पीक टू मिस्टर राजेश शर्मा प्लीज. त्यानंतर सुमन काय उत्तर देणार. कॉलर पुन्हा बोलतो आय एम रमेश हिज फ्रेंड. त्यावर सुमन काय उत्तर देणार आणि कॉलर काय उत्तर देणार. आता पुन्हा तेच की हे सुमन जर फोन रिसीव्ह करून राहिले तर ते सुरुवातीला हॅलोच म्हणणार, त्यामुळे या रिकाम्या जागेमध्ये हॅलो येणार. आणि पुढं ते काय म्हणू शकतो, तो त्याचा परिचय देईल, हॅलो आय एम सुमन भूषण किंवा हॅलो आय एम सुमन एवढं लिहिलं तरी चालतं, किंवा हॅलो गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग असं लिहिलं तरी चालतं. तर सुमननं फोन उचलला, ते म्हणतो हॅलो सुमन भूषण, मी सुमन भूषण आहे. कॉलर बोलतो हॅलो वुड आय स्पीक टू मिस्टर राजेश शर्मा, मी राजेश शर्माशी बोलू शकतो का, यासाठी त्याने कॉल केला. त्यावर सुमन काय आन्सर देणार, मे आय नो हु इज कॉलिंग, आपण कोण बोलता. कारण इकडं कॉलरचं हे जर लिहिलेलं आहे आय एम रमेश हिज फ्रेंड, मी रमेश आहे असं जर तो म्हणतो, याचा अर्थ सुमनने विचारलं असेल ना, मे आय नो हु इज कॉलिंग, कोण बोलत आहात, हु इज कॉलिंग असं म्हटलं तरी चालतं. तर अशा प्रकारे रिकामी जागा येईल, मे आय नो हु इज कॉलिंग. त्यावर कॉलरनं उत्तर दिलं आय एम रमेश हिज फ्रेंड. आता या ठिकाणी सुमन काय बोलणार, होल्ड द लाईन प्लीज, म्हणजे थांबा, होल्ड करा, मिस्टर राजेश विल टॉक यू, राजेश मिस्टर राजेश तुमच्याशी बोलणार, तुम्ही होल्ड करा. त्याच्यामुळं येतं या रिकाम्या जागेमध्ये येईल होल्ड द लाईन प्लीज. किंवा हे नाही सुचलं तर वेट अ मिनिट किंवा अ मिनिट प्लीज, अ मोमेंट प्लीज असं या रिकाम्या जागेमध्ये लिहिलं तरी चालतं. आणि शेवटी हा कॉलर काय म्हणणार, तेच थँक्स म्हणणार. बस अशा प्रकारचे 4-5 शब्द जर आपण लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. पण हे व्यवस्थित लिहायचं आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, खालचं आधी वाचायचं, त्यानंतर आपल्याला वर्षी रिकाम्या जागेमध्ये काय लिहायचं आहे हे आपल्याला बरोबर सुचतं. तर अशा प्रकारे हे एक कन्व्हर्सेशनचं टेक्निक आहे. एक शेवटचा डायलॉग पाहू, तिसरा आपण. द फोन रिंग्स इन आदितीज होम, आदिती तिच्या घरी आहे आणि तिच्या घरी एक फोनची घंटी वाजते किंवा मोबाईलची बेल वाजते. आदिती फोन रिसीव्ह करतो, समोरून कॉलर बोलतो. आदिती आणि कॉलरच्या बिटवीन हे कन्व्हर्सेशन आहे. तर आदितीची समोर काय बोलणार, रिकामी जागा, आणि कॉलर काय बोलणार आहे ऑलरेडी दिलेला आहे, तो म्हणतो हाय आदिती दिस इज अरुण, मी अरुण आहे. त्यावर आदिती म्हणतं की हाय अरुण, आणि पुढं काय बोलणार ते लिहायचं आहे. मग कॉलर म्हणतो आय एम फाईन, रिमेंबर वी हॅव अ मीटिंग टुमॉरो मॉर्निंग, मी बरा आहे, तुला आठवतं काय की आज उद्या एक मीटिंग आहे आपली. त्यावर आदिती म्हणतो येस, आणि पुढं ती काय बोलणार. त्यावर मग कॉलर म्हणतो थँक्स बाय, आणि मग ही आदिती काय बोलणार, रिकामी जागा दिलेली आहे तिथं आपल्याला लिहायचं आहे. पुन्हा एकदा हे असंच्या असं पेपरवर उत्तरपत्रिकेवर लिहून घ्यायचं, रिकाम्या जागा सोडायच्या, आणि नंतर हे डायलॉग मस्त वाचायचं आणि ठरवायचं काय बोलायचं म्हणजे काय लिहायचं. साहजिकच आदितीनं फोन उचलला तर आदिती हॅलोच म्हणणार, आणि म्हणून त्या रिकाम्या जागेमध्ये येणार हॅलो. आदितीनं फोन उचलला, ते म्हणतो हॅलो. त्यावर कॉलर म्हणतो हाय आदिती दिस इज अरुण, मी अरुण आहे. त्यावर आदिती पुन्हा म्हणते हाय अरुण, आणि मग या रिकाम्या जागामध्ये ती आता काय म्हणणार, ते म्हणणार हाऊ आर यू. आता हे हाऊ आर यू काय का लिहिलं आपण, कारण इथं म्हणतो तो कॉलर ऑलरेडी आय एम फाईन हे दिलेलं आहे पेपरमध्ये, आय एम फाईन. हा जो आय एम फाईन म्हणतो म्हणजेच आदितीनं विचारलं असेल ना हाऊ आर यू, आणि म्हणूनच तर त्यानं उत्तर दिलं आय एम फाईन. आणि म्हणून या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहावं लागतं हाऊ आर यू. असं आपल्याला हे खालचं वाचल्यानंतर वरच्या रिकाम्या जागेत काय लिहायचं हे कळतं. तर कॉलरनं म्हटलेलं आहे आय एम फाईन, आणि म्हणून या रिकाम्या जागेत आदितीने विचारलं असेल हाऊ आर यू, तेव्हाच तो म्हणतो आय एम फाईन. पुढं तो म्हणतो रिमेंबर वी हॅव अ मीटिंग टुमॉरो मॉर्निंग, तर उद्या सकाळी आपली मीटिंग आहे आठवते का. त्यावर आदिती उत्तर देतो येस, आणि ती पुढं म्हणतो यस आय एम कमिंग टू अटेंड द मीटिंग, हो मी मीटिंगला येणार आहे.
आता हे असंच लिहिलं पाहिजे असं नाही. यस तर इथं दिलेलंच होतं, तर इथं आपण लिहू शकतो की यस आय रिमेंबर. इथं इथं दिलेलं आहे ना रिमेंबर, हिम काय म्हणू शकते, यस आय रिमेंबर. बरोबर आहे. येस किंवा इथं ओके पण लिहिलं तरी चालतं, येस ओके. पण या ठिकाणी व्यवस्थित लिहिलेलं आहे, आय एम कमिंग टू अटेंड द मीटिंग. मी मीटिंगला येणार आहे. त्यावर कॉलर म्हणतो थँक्स, बाय. आणि शेवटी आदिती काय म्हणणार, सी यू, भेटू, बाय. किंवा हे पण थँक्स म्हणू शकते आदिती, थँक्स, बाय. किंवा दोन्ही ठिकाणी बाय बाय असं लिहिलं तरी चालतं. तर हे एवढा सोपा प्रश्न असतो 4 मार्कासाठी पेपरमध्ये लिहिण्यासाठी. थोडंसं लक्ष दिलं आणि व्यवस्थित वाचलं, खालचं आधी वाचलं आणि त्यानंतर वर काय लिहायचं बरोबर आपल्याला सुचेल. तर असे 1-2 डायलॉग्सची आपण तयारी केली तर निश्चितच पेपरमधला हा प्रश्न आपल्याला छान सोडवता येतो, किंबहुना हा प्रश्न सोडवायलाच हवा. आणि तो कसा सोडवायचा आपण 2 वेळा सांगितलेलंच आहे की क्वेश्चन जसाच्या तसा आन्सर शीटवर लिहून घ्यावा, व्यवस्थित लिहावा आणि रिकामी जागा बरोबर सोडून त्याच्या खाली मार्किंग करून घ्यावं आणि मग खालचं वाचल्यानंतर वरची रिकामी जागा लिहावी. एक तर सरळच असतं की सुरुवातीला तर हॅलो येतं आणि शेवटी थँक, बाय, सी यू येतं. मधात 1-2 शब्द आपल्याला लिहायचे असतात. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आणि टेलिफोनवर किंवा मोबाईलवर पण अशा प्रकारे आपल्याला बोलायचं असतं. तर यासाठी हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतो. तर हे जे कन्व्हर्सेशन आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि हा आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, पुन्हा पुन्हा पहा. आणि वेळ नसला पाहिला तरी मोबाईल लावून दिला तर आपण काम करता करता ऐकू शकतो आणि मग आपल्याला याची आयडिया येऊन आपण चांगल्या प्रकारे पेपरमध्ये याला लिहू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग, सी यू अगेन नेक्स्ट टाइम. अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करा. थँक्स वन्स अगेन.